As the floors can't take no more, stuck in this groove, I'm feeling bored. चढता वेळेस एवढा जोर होता इथं आमच्या पाण्यामध्ये आम्ही आलो. सगळेजण म्हणतात कुठं आले मलाच माहीत नाही कुठं आलो. हे आमची बुगाटी आणि आम्ही इथं आलो आहे. तर आम्ही काही क्षणात आता निघणार आहोत वर. ऑलवेज वंडरिंग पहाडो के उस पार, तो चलिए. आमचा प्लॅन इथं होता की गाडी इथं आणा. इथं काय गाडी येत नाही. वर एक काका तितके भारी रील बनवत आहेत. त्याची रील आपण बघू, शूट करू आपण तिथे वर गेला. तरी म्हणत होतं ते काका काहून एवढे एन्जॉय करत होते, एवढे नाचत होते. बघितलं मस्त आडीची बॉटल होती जवळ त्यांच्या. हा इथंच दम लागलाय आम्हाला. यांना म्हणलं होतं शूज घाला, शूज काय नाही घातला यांनी. हा दिसायला एवढीशीच टेकडी वाटते आहे, पण एवढीशीच. पण आम्ही रोज ज्या टेकडीवर जातो त्याच्यापेक्षा 3 ते 4 पट मोठी. आम्ही दरवेळेस प्लॅन बनवतो, आज इकडे जाऊ तिकडे जाऊ. ह्या टेकअप प्लॅन सक्सेसफुल होत नाही. कान मी किडा वळवळ करते हुए. चांगला रस्ता आम्हाला चांगला दिसतच नाही. आम्हाला असे काहीतरी मधातून काट्यातून त्यातून रस्ता जाऊ द्या वाटते. हे बघा, इथूनच तुम्ही बघू शकता किती भारी व्ह्यू आहे. आणि आम्ही दरवेळेस चढतो त्या टेकडी. ही आहे बघा ती टेकडी. ती या टेकडीसमोर एकदम छोटी दिसते. ते ग्रुप आलेला आहे फिरायला, सगळे मुली आहेत. आम्हाला काय करायचं त्यांचं. तर हे बघा, ये बात. ॲडव्हेंचर करती होय शुभम. अरे बाप रे, तिथं सटकण्यासारखं आहे बरं. शुभ्या मारतो तू एखाद्याला. इथून डायरेक्ट खाली दरी. आणि आमचे महाशय इथून चढण्याचा प्रयत्न करत होते आणि ऋषीने इथून रस्ता काढण्याचा प्रयत्न केला आहे. हे मला येऊ द्या आता वर. शिव्या, यू आर द विटनेस ऑफ दिस व्ह्यू. तिकडं पूर्ण वाळूज MIDC आहे. इकडे तर पूर्ण ब्लर झालं आहे हा व्ह्यू. आणि हे छोटासा धबधबा म्हणू शकतो आपण त्याला, कारण की याच्यातून पाणी खाली जाते. आणि तिथंच आम्ही अडकलो होतो, म्हणून आम्ही रस्ता चेंज केला. तर मी दुसऱ्या रस्त्याने आलो. आता आम्ही जातोय वर. छान आहे रस्ता जायसाठी. एकदम भारी म्हणता येईल असं. व्ह्यू पण एकदम भारी आहे वरतून खालून चढता वेळेस. हे बघा दोघं जण. त्याला माझाच व्हिडिओ कोणी काढत नाही, मी स्वतः काढतो. आय डोंट केअर. कसं चढणं लागते बघा, शिका त्यांच्याकडून. दिस इज द केला पार्टी. कातडं लावलं उगम तिथं काय माहिती. तर आम्ही या झाडाची केळं खाल्लेली आहेत. हे बघा, तुम्हाला केळ दिसत असेल तिथं. बापान ठेवलं होतं. शुभमच्या पप्पानं त्या झाडाला केळं लावली होती, तर ते आम्ही तोडून खाल्ले. असं आहे का. दिस इज द ब्युटी. दिस इज द व्यू पॉइंट. वी कॅन सिट हिअर अँड वी कॅन कॅप्चर द मुमेंट like that. बघा पाऊस.
इकडून पाऊस येत आहे आमच्याजवळ आता. अजून आम्ही वरी पण नाही पोहोचलो. तेव्हा सेल्फी पॉईंट तुम्हाला दाखवतो. ये बात तिथे सेल्फी काढायला भेटतील. छान छान माकडासारखा चढणारा ऋषी. माकडासारखा परेशान झालेला शिव्या. आणि मी अजून हाफ पण ट्रॅक केलेला नाही आहे. अर्धवट आलेलो डोंगरावर. वर आहे अजून. थोडं थोडं वर आलं की असं वाटतं खूप वर आलो. रिॲलिटीमध्ये जिथे तिथेच आहे खाली. तिथं काहीतरी प्लांट चालू आहे पण ते मला नाही माहिती कशाचं आहे. पाऊस यायला माहिती नाही तर काय, पण इथं माहिती काय हे स्टोन आहे. ह्या स्टोनपाशी तुम्ही ह्या स्टोनच्यावर तुम्हाला जाता येत नाही. आणि इथून ह्या पॉईंटचा सगळ्यात हार्डेस्ट पॉईंट आहे तो ट्रॅकिंगचा या. आणि इथं तुम्ही पावसापासून संरक्षण पण होतं या पॉईंटला. आणि इथून हां इकडून जाऊ आपण. तर आमचा टकलू शेट खालून वर येतोय. त्याची फाटून हातात आलेली आहे. त्याला यायचं नव्हतं वर. आणि पाऊस पण आला आहे आमच्या जवळजवळ. बघू शकता तुम्ही सगळं ब्लर झालं आहे समोर. हां आणि तो डांबर रोड पूर्ण ओला झालेला आहे. धुळे सोलापूर हायवे. शुभ्या बसला. शुभ्याला खूप थकवा आला आहे. मला पण आला आहे. ऋषी शेट हाच तो दगड, हाच तो पॉईंट. या पॉईंटच्या वर तुम्हाला जायला. आणि आम्ही आता इथून वर जाणार आहोत. आणि तिथं कुठं आमचं ट्रॅक संपणार आहे. होय काय काऊन इथं आमची जिल्ली आणि इथं आमची पाटली. तुम्ही बघू शकता ही असते ट्रॅकिंगची मजा मित्रांनो. वरती पण असंच आहे. इथून डायरेक्ट खाली दरी आहे. गेलं की गेलंच. तरी आम्ही हा जो पॉईंट आहे हा खूप सेफेस्ट पॉईंटनं आलेलो आहे. पलीकडून गेलो असतो तर खाली विहीर म्हणजे दरी झालं. दिस इज अ टाईप ऑफ ट्रेकिंग. चला सगळ्या दगडाचा पार्ट आहे. इथं डोंगर म्हणून वाटत नाही. हा हो आरामानच तू. आज कुछ तुफानी करते. हे तुफानी आमचे व्ह्यू तर तुम्ही बघू शकता यार. एवढं तर चालतंय. ह्या व्ह्यूसाठी तुम्ही एवढे थोडेफार एफर्ट्स घेऊ शकता. थोडाफार ट्रेक पण करू शकता. मला वाटतं तुम्ही पुढच्या आठवड्यात सगळ्यांनी यावं इथं. मी जागा तुम्हाला सांगून देतो. समतानगरपासून थोडं आत आलं की ही जागा आहे. नक्षत्रवाडीची टेकडी आहे. माहीत नाही मला याचं नाव एक्झॅक्ट काय, पण तुम्ही येऊ शकता. ॲट दॅट पॉईंट वी आर हिअर ऑन द टॉप. अजून थोडंसं राहिलं आहे. 5% राहिलं आहे. आणि आम्हाला पाऊस दादा भेटलेला आहे. आणि आम्ही थोडं थोडं भिजतो आहे आता. असं पन्नी आहे सोबत. पन्नी म्हणजे कापड, पालखीची बॅग, जे की आम्हाला प्रिव्हेंट करत पावसापासून. पाऊस चालू झालेला आहे. तर फायनली आम्ही डोंगराच्या या पाड आलो आहे. म्हणजेच डोंगरावर आलो आहे. आणि हे चॅलेंज फक्त आम्ही दोघांनीच पूर्ण केलं, मी आणि ऋषीने. कारण की शुभमची अर्ध्या मधात हां काय म्हणला हां पलीकडून आहे ना, तिकडून आहे ना. इकडे जंगलच आहे. वर मंदिर तिकडं असेल पलीकडं. वी आर देअर वेअर द छोटासा पॉइंट इज हिअर अँड देअर इज अ वन पक्षी. इट मीन्स देअर इज अ वन बर्ड स्ट्रगलिंग फॉर फूड. बट आय डोंट नो वेअर इज नाव ही गोईंग. अरे ते गेला नाही नाही आहे तो एका जागी स्टीर आहे. स्टीर म्हणजे हे बघा तुम्हाला दिसत एक ब्लॅक डॉट. ते आमच्या डोळ्याला चांगलं दिसतं. आमच्याकडे आयफोन नसल्यामुळे तो कॅप्चर नाही होते. ते तिथे गेला आहे तो. हे एक छोटा पॉन्ड संभाजीनगराचं जे दृश्य आहे. हे 1 ट्री 1 पॉन्ड. जमते. कोणीच नाही आहे तुम्ही बघू शकता. आम्ही दोघंच चालतोय. आमचे पाय चिखलानं पूर्ण भरलेले आहेत. मी शूज आणले उगाच आता वाटायला.
तिथं मंदिर आहे असं मला वाटतं, तर आम्ही जातोय तिथं बघायला. इथं आम्ही चप्पल काढलेली आहे, ते आम्हाला लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ काढतोय आम्ही. आणि जातो आहे आम्ही. तिथे एक छोटं तळं पण आहे आणि एक प्राचीन एक मंदिर आहे खंडोबाचं, तर आम्ही ते बघायला जातो आहे. असं वाटायला पोहून घ्यावं, पण आम्ही खाली जाऊसवर ते म्हणजे त्याची जास्त गहिराई नसेल म्हणून आम्ही नाही पोहणार तिथं. हातपाय तोंड जाऊ शकतो आम्ही तिथं. सोबत आम्ही एक बॅग आणलेली आहे, त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी, 1 बिस्किट, 2 डाळिंब, 1 शेप, 4 केळ होते, 3 खाल्ले, 1 राहिलं. दिस इज द लुक, दिस इज द हिडन प्लेस ऑफ छत्रपती संभाजीनगर. यू कॅन विजिट हिअर. देर इज ओनली 2 person आर रिच, 3 person आर देअर, बट 1 इज middle of the dongar he stay, but only 2 persons like Rishi and me are come here to काय म्हणतात रे याला, हां पॉइंट पाहायसाठी आलेलो आहे. आणि टॉप ऑफ दी माउंटेन, आणि इथं माझी फाटली होती थोडी. We are the middle of this pond. We are the witness of the view. आमची इंग्लिश एवढी चांगली नाही आहे. इथं एक मंदिर होतं प्राचीन खंडोबाचं, मला माहिती नाही, लक्षात येत नाही आहे. मी 8 वर्षाखाली आलो होतो. बघू आपण तरी भेटलं तर भेटलं. Struggling to go there and this is the view of the point. तुम्ही बघू शकता इथं आता ढगं पण आलेले आहेत आणि आम्ही फील करतोय तो जे बारीक बारीक हे राहतात, थेंबा असतात, तेव्हा आम्ही फील करतोय. आणि यार खूप भारी वाटेल बाई, काही म्हणा, एकदम क्लास व्ह्यू. आणि सगळेजण म्हणतात ते व्ह्यू छत्रपती संभाजीनगरचा जो हिडन व्ह्यू हा एक नवीन व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर आम्ही थोडा फोटोशूट करतो आणि नंतर बोलू. पाऊस आलेला आहे इथं जोरात. तर आम्ही आलो आहे, 1 ट्री काहीतरी तो व्ह्यू आहे. पाऊस जोरात चालू आहे, तर मोबाईल बंद करतो आम्ही आता आणि पावसाचा आनंदही घेतो आणि इथल्या व्ह्यूचा पण आनंद घेतो आहे. पावसामध्ये मोबाईल वापरणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं आहे, पण हे व्ह्यू बघून तुम्ही खरंच एकदा व्हिजिट करा. इथं बघा, आवडेल तुम्हाला इथं आल्यावर. इथं एक मंदिर होतं, पण मला वाटतं ते पावसामुळे पाण्याखाली गेलं. पुरातन मंदिर होतं ते खंडोबाचं. चढता वेळेस एवढा जोर होता इथं आमच्या पाण्यामध्ये आम्ही आलोय. लय शूज करत होतो, शूज भरले, टाकून दिले बॅगेमध्ये. आता गेल्यावर आम्ही काढणार, तर आम्ही आता 20 बिस्किट खाणार आहोत. काढू. तर हे बघा, आम्ही 20ची ब्रँडिंग करत आहोत. आम्ही 20 पुढं आणलेलं आहे सोबत खायसाठी. ऋषी आणि मी खाणार आहोत. ऋषी फक्त तिला दाखव. ऋषी कसं वाटेल ऋषी? जिरली. आमच्या बॅगेमध्ये तुम्ही सामान बघू शकता, डाळिंब पण आहे, ते नंतर खाणार आहोत. पण आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।